नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या डेली व्लॉग्समध्ये. परत डेली व्लॉग्स टाकायचा प्रयत्न करतो, पण डेली व्लॉग्स काही डेली होत नाहीत. पण तरी आपण तिला डेलीच म्हणू, कारण प्रयत्न तर आहे. तर आज चाललोय मी लवकर उठून शेताकडे. कारण त्याचा की बरेच दिवस झाले गेलो नाही आणि आता आलाय आंब्याचा सीझन आणि आहे आपल्याकडे आंब्याची बाग आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तर आता फ्लावरिंग वगैरे झाले तर हा क्रिटिकल स्टेज असतो, तर थोडा आता जावं लागेल. तर दाखवत राहील मी तुम्हाला आता दिवसभराचे माझा अपडेट आणि आंब्याच्या बागेचं खास करून काय असते बारकाई वगैरे सगळं दाखवेल. तर हवा व्हिडिओमध्ये सोबत. आपल्याकडे चिकूची बाग आहे शेतात, आंब्याची पण आहे. आंबा तर मी तुम्हाला दाखवणारच आहे, पण हा चिकू बघा, असा एवढा मोठ्या साईजचा चिकू लागलाय. पूर्ण एक नंबर गोड आहे आणि हा पहिल्यांदाच लागलाय ह्या वर्षी. मला जवळपास 3 वर्ष झाली ही बाग लावून. हे बघा, तुम्हाला दाखवतो. अजून लहानच आहेत झाडं. याला अजून पिकायला ठेवावं लागणार आहे घरी जाऊन. हे बघा, असा सगळीकडे फ्रूट्स लागलाय. तुम्ही झाडं जेव्हा लावता त्याला व्यवस्थित बघता आणि तुम्हाला रिटर्नमध्ये असा जेव्हा फळं लागतात, हे एक इन्क्रीमेंट, म्हणजे तुम्ही एक जॉब करता ना, तो जो इन्क्रीमेंट भेटतो तुम्हाला, एक प्रमोशन भेटतो, तशी खुशी असते की तुम्ही काहीतरी लावलं आहे आणि आता तुम्हाला त्याचे फळं भेटत आहेत. हे पाहू शकता, इतकाच झाड आहे हा. 4 वर्षाचा आहे आता, म्हणजे लावून मला 4 वर्ष झाले. असा रूटिंग बघा. आता याला काढून पिकून आता ह्या वर्षी तर फ्रेंड सर्कलमध्येच, आपल्या फॅमिली आणि फ्रेंड सर्कलमध्ये देऊ. पुढच्या वर्षी व्यवस्थित लागले. 50 झाडं आहेत ते जवळपास. आय गेस पुढच्या वर्षी सगळ्यांनाच लागतील फळं. ही शेती करण्याची मजा आहे. तर मी कॉर्पोरेट जॉब करायचो एकेकाळी. त्या 4x4च्या क्युबिकलमध्ये बसून नेहमी विचार करायचो की बाहेर गेल्यावर कसं. बाहेरचं जग आपल्याला खूप आवडतं आणि सुंदर आहे पण. आज मी शेती करतो गावाकडे येऊन. शेतीसोबत म्हणजे बिझनेसही करतो, पण शेती असल्यामुळे शेतीही बघतो. हे आपली चिकूची बाग आहे. किती सुंदर चिकूचे फ्रूट्स लागलेत बघा. ह्याला पहिलंच वर्ष ह्या लागलं आहे आणि आत्ता जस्ट मी टेस्ट केलं, खूपच गोड आहेत. ही जी खुशी येते ना की तुम्ही लावले, ते मी स्वतः लावले ते झाडं. 50 चिकूची झाडं आहेत, ती मजाच वेगळी असते. इथे नारळ लागलेत बघा, आंबे लागायला चालू झालेत. तर ही मजा मित्रांनो खूपच वेगळी आहे. तुमचं काय म्हणणं आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ते त्याचं चीक पडून देऊ नका, परत ते कलर हे लागणार हो त्याला. वरनं तोडा, खराब होते ते आंब्यासारखेच. धुवून देतो की तिला. हां, धुवून द्या. धुवून देतो. खराब होतेत बघा नाही तर परत. आपण आंबा तोडतो तसं वरनं तोडायचं त्याला, नाही तर तर हा आपल्या शेतातला गीज आहे. हे जी बायको मॅटर्निटी लिव्हवर गेली आहे, अंड्यांवर बसली आहे ती. तर हा वेगळा आणि ती वेगळी. आता होपफुली यांचा फॅमिली लवकरच वाढणार आहे. तुम्हाला तेही दाखवतो तिला कुठं बसवलं आहे. ते थोडे ॲग्रेसिव्ह असतील म्हणून आता लांबनच बघावं लागेल, पण मी प्रयत्न करतो बघू दाखवायचा. ते व्यवस्थित बघा किती पांढरं झाले सगळं त्याचं चीक धुवून. व्यवस्थित धुवून घ्या, नाही तर ते खराब होतात परत. तर ती लेडी बदकला इथं ठेवलेलं आहे. हे बघा, तिला आपल्याला काही घाबरवायचं नाही आहे. थोडी ऑलरेडी ती टेन्शनमध्ये असते. तर खुडूप आहे. 5 अंडी आहेत म्हण. मला वाटतं 40 एक दिवस लागतात असं ते म्हणतात. 40 दिवसानंतर आपल्याकडे नवीन बदकं होपफुली असतील.